वज्रदयी श्री गुरु जिने तारिला हा संसार पुरु म्हणून विशेष त्यादर विवेकावरे आम्ही असो निश्चिंतीने एका गुणे तुमचिया दुराचारी तरले नामे घेतो प्रेमे म्हणून नाही तुम्हा धाव घेता कृपावंताळस दुराचारी तरले नामे घेतो प्रेमे म्हणून तुका म्हणे विसरू काही तुका म्हणे विसरू काही तुझ हो आई विठ्ठले दुराचारी तरले नामे घेतो प्रेमे म्हणून इंद्रायणीच्या काठावर ज्यांचा कर्मयोग फुलला 700 श्लोकांवर ज्यांनी 9000 ओव्या लिहिल्या आईच्या अंतकरणानं भगवी पताका आडवी टाकून जगातले सगळे योगी पोचण्याचं काम ज्यांनी केलं नासानं सुद्धा रिमार्क्स मारला करीतो भजन बाबा बाळ छंदू सांगा ना ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली अमृतानुभवाला पूर्णविराम मिळाला चांगदेव 65 गळ्यात उतरली हरिपाठ वारकऱ्याच्या कंठावर गुंजराव करू लागला त्याचे तरंग इंद्राणीच्या पाण्यावर उमटले नभांगणाला भिडले आणि नभांगणातून पुन्हा वारकऱ्याच्या मुखार विंदातून तुलसी दलाप्रमाणे बाहेर पडले आणि अवघा अस्मान निनादलं महाराष्ट्र अमृतामध्ये भिजून निघाला पतंजलीची योग सूत्र नारदाची भक्ती सूत्र तशी ज्ञानोबरायची नामसूत्र वारकऱ्याच्या मुखार विंदातून बाहेर पडली हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानोबरायच्या चेहऱ्यावर आनंदाची ललकारी उमटली सद्गुरूपी दादाकडे पाहिलं दादा रे अवतार संपवावा वाटतो राजा ज्ञानराजा काम संपलं दादा आता वघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले ज्ञानोबराय समाधीस्थ निघाले एक बाहू विश्व नियंत्या पंढरीश परमात्म्यानं धरली दुसरी बाहू सद्गुरूपी दादानं धरली ज्ञानोबराय समाधीस्थ बसले निवृत्ती दादानं शिळा सरकवली महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला अरे पुढे काहीशे वर्ष महाराष्ट्र आंधळ्यासारखा चाचपडत राहिला रे महाराष्ट्रामध्ये कुणी एका जन्माला येतो का कुणी तुका जन्माला येतो का कुणी नामा जन्माला येतो का कुणी ज्ञाना जन्माला येतो का आलाच नाही हो नाही आला रे मुघलांच्या गोड्याच्या टाफाखाली महाराष्ट्राची दौलत तुडवत राहिली आया बहिणींची अब्रूची लक्तर वेशीला टांगली मंदिराचे कळस थरथर कापू लागले मूर्तीच्या विटंबना झाल्या गाभारे घामानं भिजले आणि माती रक्तरंजित झाली धर्म त्राही 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 करू लागला आणि मग विश्व नियंत्यानं खाली वाकून पाहिलं धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं म्हणत आपला श्वास आपला प्राण आपलं हृदय आपलं ओज आपलं तेज दक्षिण वाहिनी इंद्राणीच्या तटावर देहू गावामध्ये सोडलं ते जगद्गुरु तुकोबरायच्या अरे इंद्रायणी मोठी भाग्याची 40 मैल धावली फक्त 40 मैल लोणावळ्याला उगम पावली निरेला जाऊन भीमेला मिळाली पण 40 मैल धावण्यामध्ये जगातल्या गंगेनं जिचा मत्सर करावा शरयूनं फक्त प्रभू रामचंद्रांना पाहिलं यमुनेनं फक्त श्रीकृष्णाला पाहिलं माझ्या इंद्रायणीनं 3 धर्म योद्धे मांडीवर खेळवले उजव्या बाजूला साधकाचा मायबाप चिंतकांचा चिंतामणी विठोबाचा प्राण सका ज्ञानियांची संजीवनी योग्यांचा मुकुटमणी कैवल्याचा पुतळा चंद्राची शीतलता सूर्याची तेजस्विता आकाशाचं व्यापकपण धरतीचं धारिष्ट्य आचार्याचं आचार्यपण देवाचं देवत्व मातेचं मातृत्व कर्णाचं दातृत्व गुलाबाची कोमलता समुद्राची खोली वात्सल्याचा पदर आणि आईचं अंतकरण घेऊन जी विश्व माऊली अवताराला आली त्या ज्ञानोबराला इंद्रायणीनं उजव्या मांडीवर खेळवलं मध्यभागी बापापेक्षा जास्त लढाया ज्यानं केल्या 140 लढाया केल्या पण एकही लढाई कधी हरला नाही ज्यानं वयाच्या 13व्या वर्षी ज्याला 16 भाषा येत होत्या हिंदी इंग्रजी हिब्रू पाली संस्कृत मराठी डच पोर्तुगीज आम्ल उर्दू या सगळ्या भाषांवर ज्यांनी कमांड केलं वयाच्या 13व्या वर्षी ज्यानं 2 ग्रंथ लिहिले आताच्या विद्वानांना सुद्धा भुरळ पडते त्या ग्रंथाची आकलन होत नाही नखशिकांत आणि बुद्धभूषण हे 2 ग्रंथ ज्यानं लिहिले अरे हा औरंग्या
आत्ताचा अहिल्यानगर आणि त्यावेळेचा अहमदनगर इथं मरताना म्हणतो, ये मराठे अपने बच्चे को क्या खिलाते क्या मालूम, अगर ए अल्लाह ए परवरदिगार एक शंभू जैसा शेर का छावा मेरे जन्नत में पैदा होता तो हिजड़ों की फौज मुझे करनी ना पड़ती. मेला रे मेला 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 बिगर पगडी घालता मेला. आणि माझा शंभू राजा शहीद झाल्यावर हा महाराष्ट्र बिगर कुंकवाचा, बिगर धान्याचा, बिगर मंगळसूत्राचा, बिगर कुंकवाचा झुंजत राहिला काही वर्ष. हे बळ सह्याद्रीच्या कणाकणात मराठी माणसांच्या मनामनात आणि महाराष्ट्राच्या धमण्यात भरण्याचं काम ज्या धाकल्या धन्यानं केलं, वाघाच्या जबड्यात घालूनी हात मोजीन दात ही जात आमुची, पहा चाळूनी पाणे पाणे इतिहासाची, तो नरवीर सिंह छावा छत्रपती शंभू राजा इंद्रायणीनं मांडीवर मध्यभागी खेळवला. आणि डाव्या बाजूला भंडारा भामचंद्र गोराड्याला ज्यांनी भाऊबंद मानलं, दगडाचे टाळ केले, पक्षांना सुस्वरानं भजन आळवायला लावलं. इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, जो जन्माला आल्याबरोबर इंद्रायणीला भक्तीचा महापूर आला, पांडुरंगाला खेळगडी मिळाला, आस्तिकांचे मळे फुलले, नास्तिकांचे मळे कोमेजून गेले, अभक्तीची कर्मण्यवादाची कसपट वाहून गेली आणि खऱ्या अर्थानं इंद्रायणीला भक्तीचा महापूर आला. महाराष्ट्र अमृतामध्ये, नामस्मरणामध्ये आणि गाथ्याच्या चिंतनामध्ये भिजून निघाला. ज्यांनी भंडारा भामचंद्राला गोराड्याला देव मानलं, भाऊबंद मानलं, पक्षांना सुसुरानं भजन आळवायला लावलं. एवढंच नाही, वृक्षवल्ली या महासोयरी वनचरी पक्षी सुसुरे आळविती असं म्हणत अरे वृक्षवल्लींना भजन गायला लावलं. ज्यांची वाणी इंद्रायणीचं पाणी पिऊन तृप्त झाली, त्यांच्या रसवंतीला बहर आला. 4200 अभंग निर्माण केले, त्याचे 28,000 चरण. एखाद्या पतिव्रता स्त्रीनं आपल्या पतीशिवाय कुणाचा आपल्या शरीराला स्पर्श होऊ देऊ नये, इतकी सावधानता, इतकी सजगता, इतकी शालीनता, इतकी सांस्कृतिकता आपल्या वाणीला, सरस्वतीला अधिष्ठान ठेवून पांडुरंगाला कुलदैवत मानून ज्यांनी गाथा रचला, जो पंचमवेद, ते देहूचे निवासी वैराग्यवान साधू जगद्गुरु तुकोबाराय. खिशात नाही धान, समाजात नाही मान, घरात मुडकी खाट, पाणी प्यायला फुटका माठ, शेवटी वैकुंठाची वाट. आणि असा ज्यांचा परमार्थाचा थाट, ते देहूचे निवासी वैराग्यवान साधू जगद्गुरु तुकोबाराय इंद्रायणीनं डाव्या मांडीवर खेळवले. आणि महाराष्ट्राचा भक्ती रस सांगण्यासाठी अविरत धावू लागली. निरेला जाऊन थोरल्या बहिणीला मिळाली, भीमेच्या हातात हात घातला, पंढरपूरला गेली, पुंडलिकाचे पाय प्रक्षाळले आणि पांडुरंगाला महाराष्ट्राच्या भक्तीचं गुज सांगत राहिली. ते तेव्हापासून ते आजपर्यंत याच इंद्रायणीच्या काठावर क्रांतिकारक संत जन्माला आले जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांनी वन साइड लव केलं देवावर, एकतर्फी प्रेम. हे फार अवघड असते, हे फार अवघड असते. सगळं सोडायचं रे, वाटोळं करायचं आणि त्याच्या नादी लागायचं. तो कुठे माहिती नाही, तो बोलत नाही, तो दगडाची खोळ पांघरून बसलाय, त्याच्यासाठी आयुष्य वेचायचंय, पृथ्वी आसन आकाश मंडप करायचंय आणि तो मात्र रिप्लाय देत नाही. अशा काळामध्ये मानसिक अवस्था खालावते माणसाची. जरी संत असले तरी जगद्गुरु तुकोबारायांना जन्मताच कपाळावर तुम्ही संतांचा शिक्का मारू नका, तुम्हाला तुकोबाराय कधीच कळणार नाही. त्यांच्याकडे सामान्य माणूस म्हणून पहा, सज्जनग्रस्त म्हणून पहा, त्याच्यानंतर संत म्हणून पहा, नंतर विष्णूचे अवतार म्हणून पहा. तुकोबाराय तुम्हाला कळत जातील, उलगडत जातील, तुकोबारायांचं हृदय कळेल. तुम्ही काय केलं, जन्मताच त्यांच्या कपाळावर संत म्हणून शिक्का मारून रिकामे झाले आणि म्हणून तुकोबाराय तुम्हा आम्हाला कळेना. वन साइड लव केलं, एकतर्फी प्रेम. पण तो बोलत नाही, दगडाची खोळ पांघरून बसलाय आणि नैराश्याच्या गर्तेमध्ये, डिप्रेशन मध्ये गेल्यावर तुकोबारायांना एक आसरा सापडला. बुडत्याला काडीचा आधार असं म्हणत असताना एक गुण त्या परमात्म्याचा आधार मिळाला आणि त्या आधारे आता आम्ही निश्चिंत झालो आणि पुढे आमचं जीवन आम्ही कसं सीमांत उपयोगीपर्यंत घेऊन जाऊ, आम्ही ईश्वर चरणाला कसं प्राप्त होऊ. आणि तू सुद्धा आम्हाला कळालेला आहे, तू आमची आई आहे, असा काहीसा भावस्पर्शी अनुभव आजच्या अभंगाच्या चिंतनातून चिंतनाला. विठ्ठल विठ्ठल.